अध्यक्ष नंदकिशोर गांधी, सदस्य प्रभाकर तुकाराम कामेरकर, सदस्य दिनेश जवंजाळ आणि पंच सागर कलमटे यांची तक्रार निवारण समितीसाठी नावं आलेली आहेत. श्री आबा लकीश्री यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. बाळा गांधी. धन्यवाद. यानंतर विश्वस्त श्रीयुत श्रीकांत उर्फ बाबा जटार यांना अध्यक्षांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. मंडळाचे विश्वस्त श्रीयुत शेखर माप यांना गुलाब पुष्प देऊन भाऊ डोळस यांच्या शुभ हस्ते स्वागत. सातकुंभाचे मानकरी ओंकार कोळवणकर यांना सुद्धा गुलाब पुष्प देऊन निवेदन कक्षातर्फे स्वागत. मंडळाचे विश्वस्त श्री राजू मेस्त्री यांचं गुलाब पुष्प देऊन सन्माननीय स्वागत. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीयुत अण्णा जटार यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन भाऊ डोळस यांच्या शुभ हस्ते सन्माननीय स्वागत. या स्पर्धेचे पुरस्कर्ते श्रीयुत. धन्यवाद. हनुमान उत्सव जयंती उत्सव मंडळ आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिला सामना या ठिकाणी चालू आहे. तो भराडीन कारवांजोडी विरुद्ध छत्रपती क्रीडा मंडळ पाली. भराडीन कारवांजोडी नाणेफेक जिंकून प्रथम क्रीडांगण घेतले आणि दरम्यान चढाई करण्यासाठी भराडीन संघाचा चढाईवीर पाली संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. संतगतीने चढाईला सुरुवात केली. निदान रेषण पार करून पुन्हा मध्यरेषेवर येऊन चढाई अद्याप चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. पाली संघाच्या 8 नंबर चढाईवीर चढाई करण्यासाठी भराडीन संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी चढाई सुरुवात. पोलवर चढाई पायाने सुंदर असं टिपण्याचा प्रयत्न केला होता. मध्यरेषण पूर्ण निदान रेषेवर चढाई चालू ठेवले. 5 खेळाडू मैदानात होते भराडीन संघाचे आणि मध्यरेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे. डोअर डाय रेड या ठिकाणी चढाईवर काही करून गडी बाद करावा लागेल, नाही तर अन्यथा स्वतःमध्ये या ठिकाणी आणि बाद होतोय तो चढाईवीर. सुंदर प्रयत्न केला पाली संघाच्या मध्यरक्षकाने आणि बाद केले ते भराडी संघाच्या चढाईला. पुन्हा एकदा थर्ड रेड. आता मात्र पाली संघात चढावी उंच पुढाचा चढावी. ओमसाई मिरजोळे आपण ओमसाई मिरजोळे पकड करण्याचा प्रयत्न करतो. अजून या ठिकाणी झटापट चालू आहे. सुंदर प्रयत्न केला होता. गडी उठण्याचा मध्यरेषेवर आले होते परंतु तितकं सुंदर प्रयत्न म्हणता येतो या क्षेत्ररक्षकांचा आणि बाद होतोय तो पाली संघाचा 9 नंबरचा चढाईवीर. आता मात्र चढाई करतोय तो भराडी संघाचा 3 नंबरचा चढाईवीर. 6 खेळाडू मैदानामध्ये ते पाली संघाचे. दरम्यान ओमसाई कोतोडे ओमसाई मिरजोळे दोन्ही संघाने आपण आल्याची नोंद करा. ओमसाई कोतोडे ओमसाई मिरजोळे. पुन्हा एकदा पाली संघाचा 8 नंबरचा चढावी सुहास. आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये ते भराडी संघाची 2-2चे 2 सगळ्या आणि एक असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी खोलवर चढाई होती, प्रयत्न केला टिपण्याचा परंतु
आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. या ठिकाणी पाहूया झटापट 6 खेळाडू मध्ये असताना मराठी संघात चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. हॅलो त्याला नाही पण अमरगड त्याला नाही वाटतंय लग्न आहे मेडिकल आता पुन्हा एकदा थर्ड रेड डू ऑर डाय रेड आहे या ठिकाणी आणि 3 नंबरचा चढाईवीर मराठी संघाचा पाली संघाचे या ठिकाणी 6 खेळाडू मैदानामध्ये ते पाली संघाचे खोलवर आक्रमक पवित्रा घेतलाय त्यांनी आणि चढाई अद्याप चालू आहे. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात अद्याप चढाई चालू आहे. पुन्हा एकदा पाय टिकण्याचा आणि पुन्हा एकदा तसंच सुरेख अशी चढाई चालू आहे. या ठिकाणी काही करून या ठिकाणी गडी बाद करण्याचा प्रयत्न करावा लागला आणि पाहूया या ठिकाणी पकड केले ती पाली संघाच्या शेतकरी या ठिकाणी बोनस देखील घेतलाय परंतु बाद होतोय तो मराठी संघाचा चढाईवीर. पुन्हा एकदा थर्ड रेड आणि चढाई करतोय तो सुहास 8 नंबरचा चढाईवीर पाली संघाचा मराठी संघाचे. त्याने या ठिकाणी खोलवर चढाई आणि कोपराक्षक मारलाय त्याने अपील करतोय या ठिकाणी आणि मान्य देखील करतोय तो कोपराक्षक. अद्याप चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. मराठी संघाचा 2 नंबर चढाईवीर चढाई करण्यासाठी छत्रपती पाली संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया सावधगिरीने चालेल चढाई आणि या ठिकाणी झटपट पाहिला आणि अतिशय सुरेख असं मध्यरक्षाने चढाईला पकडला आणि मैदानाच्या बाहेर फेकलं. या ठिकाणी बोट आउट दिलं. 1-1 पॉईंट मिळतोय तो दोन्ही संघाला. आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते मराठी संघाचे. आता जर चढाईवीराला पकडलं तर या ठिकाणी 2 पॉईंट मिळू शकतात मराठी संघाला आणि या ठिकाणी मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चढाई चालू आहे. 3 विरुद्ध 1 चढाईशी होती आणि मध्यरक्षणे सावधीने चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत आणि या ठिकाणी उद्घाटनी सामना आपल्या समोर सुरू आहे. भराडी संघ विरुद्ध पाली. दोन्ही संघ आपल्या तालुक्यातले. पाली संघ अगदी आमच्या जवळचा असणारा अत्यंतच्या जवळचा असणारा संघ आहे आणि भराडी संघ हा वारंवार या स्पर्धेमध्ये आपलं योगदान देत असतो आणि चांगला तयारीचा संघ आहे. पाली संघाचे खेळाडू चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. भराडी संघाचे 6 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये अत्यंत सावधगिरीने चाललेली त्यांची ही चढाई होती आणि थोडक्यातच चढाई कोणताही प्रयास न घेता आपल्या संघाकडे परत. तिसरी चढाई आहे, थर्ड रेड आहे आणि ही अशी डू ऑर डाय चढाई म्हणायला लागते आणि चांगला तयारीचा चढाईवीर या ठिकाणी पाठवला जातो आणि या ठिकाणी चढाईवीर बाद होऊन मैदानाच्या बाहेर. भराडी संघाचे खेळाडू चढाईसाठी पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आले. 6 नंबरचे खेळाडू हाताने खेळाडू बाद करण्याचा खोलवरती असा प्रयत्न होता परंतु बचावात्मक अशी चढाई म्हणावं लागेल. पुन्हा त्यांनी तोच प्रयत्न सातत्याने दुसऱ्यांदा केला होता. अद्याप यश नाहीये. चढाई मात्र जोरदार दिसते. कोणत्याही परिस्थितीत काहीतरी घडवायचा अशा जिद्दीने आलेला खेळाडू होता परंतु स्वतः बाद होऊन मैदानाच्या बाहेर. चढाईसाठी पाली संघाचे खेळाडू अत्यंत शांततेने आपल्या चढाईला त्यांनी केलेली सुरुवात. भराडी संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये 3 विरुद्ध 1 सुपर टॅकल म्हणावं लागेल. ते आता ऑन आहे कारण या वेळेला जर पकड झाली तर 1+1 असे 2 गुण भराडी संघाला मिळू शकतात परंतु सुपर टॅकलमध्ये कोणतीही रिस्क न घेता भराडी संघाचे पाली संघाचे खेळाडू आपल्या संघाकडे सुरक्षित परत. भराडी संघाचे खेळाडू चढाईसाठी पाली संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये अत्यंत थोडंसं वाकून त्यांची ही चढाई होती आणि चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. पाली संघाचे खेळाडू. पाली संघाचं संख्याबळ या क्षणाला तुलनेनं जास्त आपल्याला पाहायला मिळते. भराडी संघाचे अद्याप 3च खेळाडू क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत.
3 विरुद्ध 1 अशी लढत ह्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. चढाई करण्यासाठी पाली संघाचे आणि हाताने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न केला होता, अपील केलेला आहे. चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. मराठी संघाचे खेळाडू पुन्हा एकदा थोडीशी वेगवान चढाई आणि थोडक्यात चढाई आटपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. पाली संघाचे थोडीशी उंची असलेला असा हा खेळाडू आहे, 9 नंबरचा खेळाडू चढाईसाठी मराठी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई सुरुवात केली नाही आणि कोणत्याही परिस्थितीत खेळाडू बाद करण्याच्या अशा प्रयत्नाने अशा विचाराने केलेली ही सुरुवात होती, परंतु पाली संघाच्या खेळाडूची एक चांगली पकड झालेली आहे आणि सुपर टॅकल म्हणावं लागेल. चढाई करून तो मैदानाच्या बाहेर. बराडीन संघाचे 3 नंबरचे खेळाडू चढाईसाठी पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चांगली धडक मारली होती. 5 खेळाडू आहेत, 2 साकळ्या आणि 1 मधला अलग खेळाडू. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाली संघाकडून पाहायला मिळते. पुन्हा मागे सरकत पाली संघाच्या आणि साखळी तोडण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे भराडी संघाचा खेळाडू. 3 नंबरचा आहे. 1 खेळाडू पाली संघाचा बाद करून सुरक्षित आपल्या संघाकडे परत. पाली संघाचे खेळाडू चढाईसाठी. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असे म्हणावं लागेल, कारण चित्र दोन्ही साईडला पालटताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक क्षणाक्षणाला यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाली संघाचे खेळाडू चढाई करून परतले. पारितोषिक मिळवा. मराठी संघाचे खेळाडू चढाईसाठी अत्यंत शांततेने परंतु थोडासा विचार करून चाललेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष काही गडबड जरी नसली तरी दोन्ही संघाकडून गुणांची लयलूट मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुरेख अशा पद्धतीने शांततेने चाललेला सामना आपल्याला उद्घाटनीय सामना म्हणावा लागेल तो पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ म्हणावं लागतील, कारण दोन्ही संघाकडून चांगल्या चढाया आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाले. संघ 7 गुण, फक्त 1 गुणांची आघाडी. हॅलो, यानंतर होणारा सामना आदर्श मिरजळे जैन जाबा. दोन्ही संघांना दुसरा पुकार. संघ व्यवस्थापकाची नोंद घ्या. आदर्श मिरजळे जैन जाबा भाटीबेरा. दरम्यान या ठिकाणी मध्यंतर सामन्याला सुरुवात झाली. 1 गुणांची आघाडी आहे ती भराडी कारवांचीवाडी संघाकडे. चढाई करण्यासाठी भराडी संघाचे चढाईवीर 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईवीर सावध विषयाने निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली. या ठिकाणी 4 खेळाडू मैदानामध्ये. पाली संघाचे 2 सगळ्या सावध करून चालेल. चढाई कोणत्याही गडीण्याचा प्रयत्न दिसत नाही. पुन्हा एकदा निदान रेषा पार करून मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. फक्त 1 गुणाची आघाडी आहे ती भराडी संघाकडे. भराडी संघाचे 5 खेळाडू मैदानामध्ये असताना आता चढाई करतोय तो 5 नंबरचा पाली संघाचा. या ठिकाणी खोलवर चढाई कोपऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, अपील करतोय भाऊ या ठिकाणी, परंतु कोपऱ्याक्षका ते मान्य करत नाही आणि अद्याप चढाई चालू आहे मध्य रेषेवर. चढाईचा या ठिकाणी पावे पंच कोणता नेण्यात येतात आणि अशा ठिकाणी पंचांनी मान्य केला आणि बाद होतोय तो कोपरारक्षक भराडी संघाचा. आणि 1 गुणांची भर पडते ती पाली संघाच्या गुणफलकामध्ये. आता मात्र 1 खेळाडू मैदानामध्ये वाढलाय तो पाली संघाचा. आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये असताना मराठी संघात चढावी निदान रेषा पार करून संघाकडे परतलाय. पुन्हा एकदा तोच चढावी 5 नंबरचा खेळाडू. या आधीच्या चढाईमध्ये कोपऱ्याला सुंदर असं मारलं होतं आणि 1 गुण मिळवला. पुन्हा चढाई चालू. या ठिकाणी खोलवर तयारी चढाई करतात ते मधीच निदान रेषा पार करून पुन्हा एकदा आपल्या संघाकडे परत आहेत. आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे मराठी संघाची आणि चढाई करतोय तो 3 नंबरचा चढाईवीर. आता मात्र 5 खेळाडू मध्ये मैदानामध्ये ते पाली संघाचे 5 विरुद्ध 1 सामना. या ठिकाणी डू और डाय रेड आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला गडी बाद करणं गरजेचं आहे. सध्या चढाई चालू. या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया कोपरा सुंदर असा पकडण्याचा प्रयत्न तितक्याच चपळाईने चढाई केली ती मराठी संघाच्या चढाईवर आणि 1 गडी बाद करतोय तो पाली संघाचा आणि चढाई यशस्वी होऊन तो पुन्हा एकदा आपल्या संघाकडे परततोय. दरम्यान चढाई करण्यासाठी पाली संघाचा 11 नंबर चढाईवीर खोलवर चढाई. या ठिकाणी सुंदरसा प्रयत्न केला होता कोपऱ्याक्षला पायाने टिपण्याचा आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय.
निदान दशा पार करून पुन्हा मद्रेशन आपल्या संघात परततोय तो भराडी संघात चढावीर. मानसचा आणि आता मात्र थर्ड रेड आहे ती पाली संघाच्या चढावीराची. 5-1 असा सामना या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई करतोय, कोपरक्षाला बाद करतोय, सुंदरसा प्रयत्न केला, अपील केले या ठिकाणी आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत अशा एक बाद होतोय तो कोपरक्षक. काय रेकॉर्डिंग चालू केलं लाईव्ह दिसतात. मराठी संघाचे 3 नंबरचे चढावीर पाली संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी चढाई चालू आहे. निदांदेश्वर झालेली चढाई. पुन्हा एकदा कोपरक्षाला पाय टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. माणूस आणि या ठिकाणी बक्षीस आले ते दादा घेरडे यांच्याकडून. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केले तर 105 रुपयाचे पारितोषिक येते दादा घेरडे पाटीलवाडी नगर. आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे ती भराडी संघाच्या चढावीराची दरम्यान चढाई करण्यात आलाय. आता मात्र 5 खेळाडूमध्ये मैदानामध्ये असताना चढाई चालू आहे. या ठिकाणी बक्षीस देखील लागले. 3 खेळाडू बाद केले तर 105 रुपयाचे बक्षीस. गोलवर चढाई या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा. दोन्ही कोपऱ्यामध्ये चालेल चढाई. पुन्हा कोपऱ्याक्षाला पाडण्याचा प्रयत्न केला. पाहूया या ठिकाणी डोअर डायरेक्ट असताना पाहूया सुंदर असं कोपरक्षकाने पकड केली ती चढाईवीराची आणि बाद केले ते चढाईवीला. अशा तऱ्हेने पाली संघाच्या गुणफलमध्ये भर पडते. आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये असताना वराडी संघाची चढाई करतोय तो पाली संघाचा चढाईवीर. 2ची 1 सगळे आणि 1 असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. जर का या खेळाडूला पकडलं तर भराडी संघाला 2 गुण मिळू शकतात. अद्याप चढाई चालू खोलवर चढाई आणि सुरेख असं मध्यरक्षाला टिपलंय. अपील केलं आणि ते मान्य देखील करणे बाद होतोय तो भराडी संघाचा क्षेत्ररक्षक. दरम्यान पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी उंच पुरेसा भराडी संघाचा चढावी 7 नंबरची जर्सी प्रदान केला. चढाई आला होता आणि पुन्हा निदान पार करून चढाई संपून आपल्या संघाकडे केली परतलाय. आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये ते भराडी संघाचे आणि चढाई करतोय तो पाली संघाचा चढावी. विनोद असं त्याचं नाव आहे. सावधगिरीने चाललेली चढाई. कोणताही गडी विण्याचा प्रयत्न दिसत नाही आहे. निदान रेषेवर येऊन चढाई चालली आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतले. माणसात कमी होती बसाय आम्हाला केला तर बरं झालं. मध्यंतरानंतर 1 गुणाची आघाडी होती भराडी संघाकडे. आणि या ठिकाणी झटापट अतिशय सुरेख पकड करण्याचा प्रयत्न केला आणि पाहूया या ठिकाणी चढाईवीराला चांगला हात लागला. प्रयत्न करण्याचा चांगला चान्स होता की त्यामध्ये कदाचित 2 ते 3 खेळाडू बाद झाले परंतु ते अयशस्वी ठरला तो चढाईवीर आणि बाद होतोय तो चढाईवीर भराडी संघाचा. आणि या ठिकाणी पाहूया लोन चढतंय इथे भराडी संघावर 1+2 पॉईंट असे 3 गुण मिळतात ते पाली संघाला. लोन घेऊन नव्याने उतरलेत भराडी संघाचे खेळाडू. या ठिकाणी पाहूया चढाई करण्यासाठी 7 नंबर जर्सी प्रदान केलेला भराडी संघाचा चढाईवीर उंच पुऱ्याचा चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय. पाली संघाचा छत्रपती संघाचा खेळाडू 11 नंबरचा बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा मध्यभागी चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा 7 नंबर चढावीर भराडी संघाचा निदान रेषा पार करून चढाई चालू ठेवले. साथीच्या साथी खेळाडू मैदान होते ते पाली संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय.
दरम्यान चढाई करतोय तो पाली संघाचा 5 नंबर चढाईवीर आणि या ठिकाणी चढाईवीरांना बक्षिसाची संधी आहे. एकाच खेळाडूमध्ये 3 खेळाडू बाद केले तर दादा घेरडे यांच्याकडून 105 रुपयाचं पारितोषिक आहे आणि दुसरं एक बक्षीस आहे. एकच चढाई 2 खेळाडू बाद केले तर नारायण संगर यांच्याकडनं 101 रुपयाचं बक्षीस आहे. तरी चढाईवर याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान चढाई करतोय तो भराडी संघाचा आणि या ठिकाणी डोर डायरे आहे, त्यामुळे काही करून या खेळाडूला गडी बाद करावाच लागेल आणि पाहू या ठिकाणी केलेत आणि आता ठिकाणी बक्षीस होतं, परंतु किती गडी बाद केलेत पाहू या ठिकाणी. आणि या ठिकाणी बक्षीस आलं होतं. एकाच चढाईत 2 खेळाडू बाद केले तर 101 रुपयात पाहिजे नारायण सनगर यांच्याकडून. दरम्यान या ठिकाणी खोलवर चढाई केली होती आणि गडी बाद केलेत, परंतु पंच अजून निर्णय देत आहेत किती खेळाडू बाद झाले ते. आणि एकच पॉईंट मिळतो ते या ठिकाणी भराडी संघाचा आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे आणि चढाईवरला सुवर्ण संधी सुद्धा आहे. जर 3 खेळाडू बाद केले तर 105 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 2 खेळाडू बाद केले तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. चढाई चालू या ठिकाणी डोर डायरेक्ट कुठल्याही बस गडी टिपण्याचा प्रयत्न करावाच लागेल त्यांना आणि चढाई चालू आहे आणि अतिशय सुरेख अशी पकड म्हणता येईल ते भराडी संघाच्या मध्यरक्षण पाहायला मिळाली आणि बाद होते तो पाली संघाचा चढाईवीर. हॅलो आदर्श मिरजोळे जय जय आबा. दोन्ही संघांना तिसरा पुकार. संघ व्यवस्थापक याची नोंद घ्या. आदर्श मिरजोळे जय जय आबा. सामना संपताच आपण मैदानाचा धावा घ्या. दरम्यान चढाई करण्यासाठी भराडी संघाचे 7 नंबर चढाईवीर 5 खेळाडू मैदानामध्ये ते पाली संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतलेत. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाई करतोय तो पाली संघाचा 5 नंबरचा चढाईवीर. या ठिकाणी सावधगिरीने चढाई चालली. पाहूया सुंदर असा बोनस मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. पुन्हा चढाईला सुरुवात केली. अद्याप चढाई चालू आहे या ठिकाणी आणि मध्यरेषेवरून चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत आणि दरम्यान टाइम अप सामन्याला सुरुवात. चढाई करण्यासाठी भराडी संघाचा 3 नंबर चढाईवीर या ठिकाणी चढाई चालू आहे. 5 खेळाडू मध्ये ते पाली संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. आता मात्र चढाई करण्यासाठी आलाय तो पाली संघाचा 9 नंबरचा उंच पुरेसा चढाईवीर. निदान रेषा पार करून पुन्हा मध्यरेषेवर येऊन चढाई चालू ठेवले. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. सावधगिरीने चालेल चढाई. कोणत्याही गडी पिण्याचा प्रयत्न दिसत नाही आहे. अद्याप चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे ती भराडी संघाची. 5 खेळाडू मध्ये असताना चढाई चालू आहे. या ठिकाणी खोलवर चढाई गोपेक्षर बाद करण्यात त्यांचा प्रयत्न दिसतोय. अद्याप चढाई चालू आणि खोलवर पुन्हा एकदा पकड करण्यात आणि सुंदर अशी पकड म्हणता येईल. खेळ चढाई दमला या ठिकाणी आणि स्वतःहून सरेंडर त्याने केलंय आणि मैदानाच्या बाहेर जातोय. दरम्यान चढाई करण्यासाठी आणि अतिशय सुरेख चढाई म्हणता येईल. या ठिकाणी 2 गडी बाद केले आणि या ठिकाणी बक्षीस होतं ते मिळवले ते या चढाईवीराने. एकाच चढाईमध्ये 2 खेळाडू बाद करेल त्याला नारायण सनगर यांच्याकडे 101 रुपये आणि ते मिळवले ते पाली संघाच्या चढाईवीराने. आणखी एक बक्षीस या ठिकाणी. एकाच चढाईत 3 खेळाडू बाद केले तर दादा घेरडे यांच्याकडून 105 रुपयाचं पारितोषिक आहे. अद्याप चढाई चालू या ठिकाणी. पाहूया खोलवर चढाई आणि खूप बाद केले या ठिकाणी. आणि अतिशय सुरेख पकड म्हणता येईल या ठिकाणी. भराडी संघाने आपलं पाहायला मिळाले. दरम्यान चढाई करण्यासाठी
मराठी संघाचे 7 नंबरचे उंचपुरी असे खेळाडू आणि या ठिकाणी पाहूया कोपरक्षक बाद करण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी मान्य केलं आणि सामना संपण्याने शेवटचे 1 मिनिट शिल्लक आहे. दरम्यान चढाई करतोय तो पुन्हा एकदा या ठिकाणी आधीच्या चढाईमध्ये त्याने 2 खेळाडू बाद केले होते आणि सुरेख असे कोपरक्षक बाद केलाय. कोपरक्षक बाहेर देखील गेलाय. अद्याप चढाई चालू आहे. दरम्यान चढाई करण्यासाठी बराडी संघाची 3 नंबर चढाईवर खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया आणि अतिशय सुरेख असं मध्यरक्षकाने पकड केली आणि बाद होतोय तो बराडी संघाचा चढाईवीर. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी सामना संपतोय. पहिल्या दिवसातील पहिला सामना